नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं अत्यंत मनपूर्वक स्वागत. आपल्याला निरोगी आयुष्य असावं, आपलं जीवन निरामय असावं असं सर्वांनाच वाटतं. पण एखाद्या वेळेला आपल्याला एखादा आजार होतो, रोग होतो आणि काही वेळेला तो गोळ्या औषधांनी बरा होत नाही. त्यावेळेला शस्त्रक्रियेचा पर्याय हा डॉक्टर आपल्याला सुचवतात. आणि शस्त्रक्रिया म्हटली की आपल्या पोटामध्ये गोळा येतो, तो भीतीचा. ती भीती कशाची असते बरं नक्की? ती भीती त्या शस्त्रक्रियेपेक्षाही त्यावेळेला मला किती वेदना होतील, मला त्याचा त्रास किती होईल याची भीती असते. म्हणजे त्या वेदनेच्या भीतीमुळे काही वेळेला आपण ती शस्त्रक्रियासुद्धा नको असं म्हणायला लागतो. अशा वेळेला वाटतं की या वेदनेपासून मुक्ती देणारं काही आहे का? आणि त्यासाठीच आपल्या मदतीला येतं ते भूलशास्त्र आणि भूलतज्ञ. पण ही भूल देण्याच्या वेळेला सुद्धा किंवा हे बधिरीकरण ज्याला म्हणतात त्या बाबतीत सुद्धा आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात. आपल्या मनामध्ये अनेक शंका येतात की अरे च्या, भूल दिली तर माझी स्मरणशक्ती तर नाही ना कमी होणार, भूल दिली तर मी केव्हा जागा होईन, भूल दिली तर मला मळमळ तर नाही ना होणार, याचे काही दुष्परिणाम तर नाही ना होणार. अशा लाखो शंका आणि प्रश्न आपल्या मनात येतात. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या विशेष आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये आपण आपल्या मनातल्या या सगळ्या शंका आणि आपल्या मनातले हे सगळे प्रश्न यांना उत्तरं घेणार आहोत एका तज्ज्ञ, अनुभवी आणि नामवंत अशा भूलतज्ञांकडून, ज्यांचं नाव आहे डॉक्टर सुरेखा शिंदे. डॉक्टर, आमच्या आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर सुरेखा शिंदे या ससून रुग्णालयामध्ये भूलशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी MBBS आणि MD हे त्यांच्या ज्या दोन्ही पदव्या आहेत त्या BJ वैद्यकीय महाविद्यालयातूनच घेतलेल्या आहेत. मुंबई, सोलापूर, औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी महत्त्वाच्या पदांवर वैद्यकीय सेवा दिलेली आहे. पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन कार्यासाठी जे वैद्यकीय विद्यार्थी असतात त्यांना त्या अध्यापन करतात, मार्गदर्शन करतात. त्याच शिवाय त्यांना MD शहाडे स्मृती पुरस्कार मिळालेला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे न्यूरो ॲनेस्थेशिया विषयातल्या सर्वोत्तम संशोधन निबंध म्हणूनही त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. फेमर संशोधन कार्यासाठी सर्वोत्तम पोस्टरचा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. अनेक प्रशिक्षण जी कार्यशाळा घेतल्या जातात त्यामध्ये त्या मार्गदर्शन करतात आणि त्यांचे जे विषय असतात मार्गदर्शनाचे ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये क्रिटिकल केअर, ऑक्सिजन ऑडिट किंवा ऑक्सिजन थेरपी यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्या मार्गदर्शन करतात. कोविडच्या काळामध्ये त्यांनी अत्यंत उत्तम कार्य केलं आणि त्यामुळे त्यांना प्रेसिडेंट ॲप्रिसिएशन अवॉर्ड दिलं गेलं इंडियन सोसायटी ऑफ ॲनेस्थॉलॉजी यांच्यातर्फे. त्याचप्रमाणे सध्या त्या महाराष्ट्र राज्य भूलतज्ञ संघटनेच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत आणि भूलतज्ञ संघटना जी आहे पुण्याची त्याच्या कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्या कार्यरत आहेत. आणि एकंदरीतच अनेक वर्षांचा उत्तम असा अनुभव त्यांच्याकडे आहे. म्हणूनच बधिरीकरण किंवा भूलशास्त्र या संदर्भातले आपले प्रश्न जे आहेत त्यांच्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं उत्तरं घेणार आहोत. डॉक्टर, या विषयाकडे पळताना मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की भूल देणं म्हणजे नेमकं काय असतं हो, आणि या भूल देण्याचे नेमके उपयोग आणि फायदे त्या रुग्णाला आणि डॉक्टरांना काय असतात? जसं तुम्ही म्हणालात की खूप लोकांमध्ये त्याचे गैरसमज असतात आणि तो कोणी त्याचा जास्त चांगलं निराकरण करत नाहीत. कारण जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतो, सर्जनकडे येतो, तेव्हा तो स्वतःच्या कष्टांमध्ये इतका मग्न असतो की त्याला भुलीचा काही विचारच नसतो त्याच्यामध्ये. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं त्याला एक टेन्शन असतं की मला खूप दुखेल, कोण माझी काळजी घेईल. पण मी त्यांना अगदी सर्वांना आश्वस्त करू इच्छिते की तिथे आहे एक कोणीतरी व्यक्ती आहे जी तुमची पूर्णपणे काळजी घेणार आहे. एक आमच्या अनेस्थेशियामध्ये एक असं स्लोगन आहे की वी केअर व्हेन यू आर अनअवेअर. वा,
तर त्यामुळे आम्ही आहोत तिथे काळजी घेतो. आणि भूलतज्ञ म्हणजे काय आहे, जेव्हा आपण सर्जरी करतो ती सर्जरी वेदनामुक्त होण्यासाठी आपल्याला भुलेची गरज लागते. पण तेवढंच आमचं काम नाही आहे. ती भूल जेव्हा आपण देतो तेव्हा त्या भुलेमधले जे धोके असतात किंवा नंतर भूल दिल्यानंतर सर्जरीमध्ये जे काही वर खाली होत राहतं त्याची काळजी घेणं आणि पेशंटला सुखरूप आणि स्थिर ठेवणं याची एक मोठी महत्त्वाची कामगिरी आमची असते. आणि सर्जनला काय फायदा होतो आणि पेशंटला काय होतं ते आपण बघूयात. पेशंटला डेफिनेटली वेदनामुक्त असतो, तो शांत राहतो, त्याला नंतर काहीच आठवत नाही की काय झालं, म्हणजे माझं ऑपरेशन छोटं होतं की मोठं होतं त्याला काही आठवत नाही. बाहेर आल्यानंतर ऑपरेशनच्या भूल उतरलेली असते, खुश असतो, सगळे नातेवाईक दिसतात, हे त्याचं आहे. म्हणजे वेदनेची जी भीती असते ती पूर्णपणे नष्ट होते. आणि सर्जनला काय फायदा असतो की तो रिलॅक्स होतो, की त्याची जी काही सर्जरी असते छोटी मोठी तर पेशंट शांत असतो. पेशंटचे स्नायू कधी कधी खूप रिलॅक्स करायला लागतात, ते आम्ही भूलतज्ञ व्यवस्थित ते करतो. पेशंटला दुखत नाही. इंट्राऑपरेटिव्हली जेव्हा पेशंट चालू असतो तेव्हा दुखत नाही, पेशंट ओरडत नाही, काही नाही. त्यामुळे सर्जन आपल्या निवांतपणे शांतपणे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वापरून सर्जरी करू शकतात. आणि मला वाटतं याच्यात फायदे तर इतके आहेत की तुम्हाला कळतच नाही की काय झालंय आणि तुम्ही निर्धास्त तुमचा देह पूर्ण मन तन भूलतज्ञाच्या हातात देऊन शांत राहू शकता. आणि आम्ही आहोत काळजी घ्यायला. ही जी भूल दिली जाते त्याचे वेगवेगळे प्रकार असतात का, आणि जर ते असतील तर त्या ते प्रकार करण्यामागचे निकष कोणते असतात नेमके? खूप चांगला प्रश्न आहे मॅडम हा. भूल ही अत्यंत वेगळ्या पद्धतीने प्रत्येक पेशंटला दिली जाते. कसं आहे ना की वन साईज फिट्स ऑल असं नाही आपल्याकडे. प्रत्येक रुग्ण हा वेगळा असतो आणि प्रत्येक रुग्णाला टेलर मेड असं वेगळं काहीतरी केलं जातं. म्हणजे ज्या अवेलेबल आपल्याकडे थेरपीज आहेत त्यातली एक भूल त्याच्यासाठी वापरली जाते. आणि हे केव्हा ठरतं तर रुग्ण किती वयाचा आहे, सर्जरी कुठली आहे त्याची, पोटाच्या खालची आहे किंवा वरची आहे, मेंदूची आहे, किंवा एक आपण म्हणू शकतो की निकष अजून एक वेगळा आहे की किती वेळ चालणार आहे. म्हणजे कधी 15 मिनिटात होऊ शकते, कधी 10 तास चालू शकते. या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. आणि पेशंटला दुसरा कुठला आजार आहे का त्याच्यावर डिपेंडेंट असतं. तर 3-4 प्रकारचे एक आपण ढोबळमानाने करू शकू. एक तर जनरल अनेस्थेसिया, पूर्णपणे भूल दिली जाते, पेशंट झोपतो, पूर्ण रिलॅक्स असतो, पूर्ण शरीराला आणि मेंदू पण त्याचा अगदी शांत होऊन जातो, त्याला आठवत नाही नंतर काय. आणि त्यासाठी जेव्हा आपण मोठ्या मोठ्या सर्जरी असतात मेंदूच्या, पोटाच्या, कॅन्सरच्या, अशा वेळेस पूर्ण हा झोपलेला असतो पेशंट. कधी कधी आपण अंशतः किंवा अर्ध्या भागाची भूल देतो. जसं आपण माहिती आपल्याला पायाची काही सर्जरी आहे, बोन काही तुटलेला आहे, किंवा प्रसूतीसाठी सिझेरियन सेक्शनसाठी, तेव्हा आपण एक पाठीतून इंजेक्शन देतो. मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे स्पायनल अनेस्थेसिया दिला वगैरे. तर त्यामुळे खालचा भाग बधीर होतो, पेशंट पूर्णपणे जागा असतो, त्याला काही त्रास होत नाही. जर त्याला वाटलं की मला थोडंसं अँक्शियस आहे, मला झोपायचं आहे, तर अशा वेळेस आपण त्याला थोडंसं एक सिडेशन देऊ शकतो आणि झोपू शकतो, पण त्याच्याने त्याला दुसरा काही त्रास होत नाही. आणि तिसरा एक प्रकार आहे की त्या विभागाची भूल किंवा त्या भागाची भूल. जसं आता समजा एक हात आहे आणि त्या हाताचं काही सर्जरी करायची आहे, तर तेवढ्या हातापुरतं आम्ही भूल देऊ शकतो. आमच्याकडे अशी वेगवेगळे टेक्निक्स आहेत. किंवा उजव्या पायाची भूल द्यायची आहे, उजव्या पायाची तेवढी करू शकतो, लोकल तसं करू शकतो. किंवा त्याच्याही पेक्षा अजून म्हणजे अगदी छोटी लोकल, म्हणजे माझा बोट कापलाय किंवा माझा दात काढायचा आहे, तेव्हा तात्पुरती तिथली. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जसे जनरल अनेस्थेसिया, स्पायनल अनेस्थेसिया आणि रिजनल अनेस्थेसिया असे ढोबळमानाने असे छोटे छोटे त्याचे टाइप्स आहेत. आणि तुम्ही त्या वयोमानानुसारही ठरवता पेशंटच्या आणि अवयवानुसार आणि पेशंटला दुसरे काही आजार असतील, कोमॉर्बिडिटीज, त्याच्यावर सुद्धा हे सगळं ठरत राहतं. हे किती महत्वाचं आहे की भूलतज्ञ हा त्यामध्ये एक फार महत्वाचा रोल करणार आहे. तर मला हाच प्रश्न विचारायचा आहे की जनरली काय होतं, आपली शस्त्रक्रिया कोण करणार आहे, तो डॉक्टर किंवा सर्जन, याची भेट तो पेशंट नेहमीच घेत असतो. पण आपल्याला सर्जरीच्या आधी जो या वेदनेतनं मुक्ती देणार आहे तो अनेस्थेटिस्ट जो आहे किंवा तो जो भूलतज्ञ आहे त्याच्याकडे फारसं बघितलं जात नाही, त्याची भेट घेतली जात नाही. तर तुम्हाला असं वाटतं का की रुग्णांनी सर्जन बरोबर या भूलतज्ञाची सुद्धा भेट घेणं गरजेचं आहे? आमचं जे महत्त्व असतं किंवा जो आमचा रोल आहे तो सर्जनला पूर्णपणे माहिती असतो, त्यामुळे सर्जनच्या बाबतीत आमचा समन्वय चालू असतो. पण रुग्णांना बऱ्याच वेळा माहिती नसतं की हे पडद्यामागचे कलाकार आहेत कोण. पण आता तशी परिस्थिती नाही आहे. आता भूलतज्ञ हे पुढे आलेले आहेत, कारण त्यांना भूलपूर्व असे OPD आमच्या असतात. पेशंट आमच्याकडे पाठवला जातो. आमच्याकडे आता आमच्या हॉस्पिटलमध्ये तसं आहे, किंवा बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा दुसऱ्या दिवशी जी काही सर्जरी असतील त्या आदल्या दिवशी भूलतज्ञांना सांगितली जाते. भूलतज्ञ त्यांना जातो आणि भेटतो, आणि सगळं खूप प्रकारे ती एक मोठी एक केस हिस्ट्री असते. त्याचं तुम्हाला मी हे सांगू शकेन की का भेटणं जरुरीचं आहे.
एक तर रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये एक क्रॅपो तयार होतो. एक कसं सामंजस्य किंवा हा माणूस आहे की हा उद्या माझ्याबरोबर असणार आहे. आणि भूलतज्ञ कसे असतात, आधीपासून रुग्णाबरोबर असतात आणि सर्जरी संपल्यानंतर असतात. तर त्यामुळे त्यांना तो एक विश्वास येतो की ही व्यक्ती आहे की जी माझी पूर्णपणे काळजी घेणार आहे. सर्जन हा ऑपरेट करणार असतो तिथल्या त्या भागापुरता, पण त्याचं हृदय, मेंदू, लंग्स आणि बाकी सगळी सिस्टीम आमच्या हातात असते पूर्ण. म्हणजे इस्पार या उस्पार असतं बरं आमचं सगळं काम. अगदी किती महत्वाचं आणि जबाबदारीचं आहे हे काम. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या मनातली भीती आम्ही काढू शकतो, प्री ऑपरेटिव्ह चेकअप ज्याला आपण म्हणतो किंवा भूलपूर्व तपासणी. दुसरी गोष्ट म्हणजे पेशंटची आपण सगळी हिस्ट्री पूर्णपणे घेऊ शकतो. जसे तुम्ही एखाद्या फिजिशियनकडे जाता आणि सांगता की मला हा आजार आहे, एक्झॅक्टली त्याच धर्तीवर आमची ही प्री अॅनेस्थेशिया चेकअप असतो की पेशंटचं पूर्वी काही सर्जरी झाली होती का, कुठल्या प्रकारची भूल दिली होती, त्या भूलेमध्ये त्याला काही त्रास झाला होता का. तर त्यामुळे आपल्याला साधारण अंदाज येतो की कुठल्या प्रकारची प्रवृत्ती आहे. किंवा आजकाल आता पेशंटला खूप सारे आजारही असू शकतात. म्हणजे तरुण मुलं आपल्याकडे येतात, आपल्याला माहिती नसतं की त्यांना हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस पण असू शकतो. बरोबर आहे. आजकाल ही जीवनशैली अशी झाली आहे की तरुण वयात सुद्धा खूप सारे आजार पण लोकांना आहेत. तर हे सगळं कळतं. आणि कित्येकदा असं होतं मॅडम की रुग्ण आमच्याकडे येतात, त्यांना माहिती नसतं की त्यांना ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस आहे, कारण हे जे आजार आहेत ना ते असे दिसत नाहीत समोर, पटकन कळत. पण जेव्हा आम्ही हिस्ट्री घेतो, तपासण्या करतो, तेव्हा कळतं की हे आहे. त्यामुळे मग त्याच्यावर उपचार केले जातात. पेशंटला स्थिर केलं जातं की ब्लड प्रेशर नॉर्मलवर आणायचं आहे, आपलं शुगर नॉर्मलवर आणायचे, हे सगळं केलं जातं. कधी दमा असू शकतो, तो नॉर्मलवर घ्यायचा आहे. औषधांची काही चेंजेस करायचे आहेत का, डोस कमी करायचे, जास्त करायचे, ते बघितलं जातं. आणि पेशंटच्याशी आपण थोडासा अजून एक चर्चा करून ठरवू शकतो की ही सर्जरी अशी आहे, त्यासाठी भुलेचे हे आमच्याकडे ऑप्शन्स आहेत, तर त्यातला तुम्हाला कुठला आवडेल. कित्येक वेळा आता रुग्णांना माहिती नसतं की भूल म्हणजे काय आहे. त्याच्या आयुष्यात ते पहिल्यांदाच असतो, त्यांच्या आयुष्यात तो पहिल्यांदाच असतो. मग ते बऱ्याच वेळा आम्हालाच विचारतात की तुम्ही काय करा. तर मग आम्हाला सांगायला लागतं की हे माझ्यावर जर सर्जरी असेल ही, तर मी ही भूल निवडेन. तर त्यामुळे त्यांना खूपच विश्वास वाटतो. तर त्यामुळे ही महत्वाची अगदी गोष्ट आहे. कित्येक वेळा सर्जरी छोटी असते, म्हणजे सर्जरी कॅन बी मायनर बट अॅनेस्थेशिया इज नेव्हर मायनर. अॅनेस्थेशिया हा कायम मेजर असतो. त्यामुळे सर्जननी कदाचित त्याला सांगितलेलं नसतं की काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, पण आम्हाला माहिती असतात पेशंटची प्रकृती बघता की हे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर पेशंटची सौम्य पद्धतीनं आपण चर्चा करू शकतो, न घाबरवता, कारण विश्वास द्यायचा आहे आपल्याला. प्रेक्षक हो, आपण डॉक्टरांकडनं या संदर्भात अधिकाधिक माहिती घेणार आहोत, शास्त्रोक्त माहिती घेणार आहोत आणि अधिकृत माहिती घेणार आहोत. पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्या वेळेला ऑपरेशनच्या वेळी तुम्ही भूल देता तेव्हा नेमकं काय होतं? तो पूर्णपणे झोपतो का त्याच्या वेदना कमी होण्यापुरतच तेवढा दिलेला असतो? चांगला प्रश्न आहे, कारण ह्या एका प्रश्नाभोवती खूप सारे गैरसमज लोकांमध्ये आहेत. कारण खूप वेळा आम्हाला रुग्ण विचारतात की मॅडम माझी सर्जरी तर 4 तास चालणार आहे आणि समजा ती जास्त वेळ चालली आणि मध्येच मी जागा झालो तर काय? नाही, खरं आहे, अगदी हा प्रश्न येऊ शकतो. हो, तर मला त्याला सांगायला लागतं की आम्ही तुम्हाला कुठे सोडून जात नाही. जेव्हा आपण पूर्ण भूल देतो पेशंटला, जसं मगाशी मी म्हटलं की पोटाची सर्जरी आहे किंवा मेंदूची सर्जरी आहे किंवा एखादी कॅन्सरची खूप काळ चालणारी सर्जरी आहे, अशा वेळी शक्यतो आपण पेशंट कम्फर्टसाठी आणि सर्जरीसाठी आपण पूर्ण भूल देतो. अशा वेळेस मेंदूला पूर्णपणे शांत केलं जातं. पण पेशंटला जेव्हा जागा होतं तेव्हा त्याला काहीही आठवत नाही. आणि हे न आठवणं ही एक भुलेचा एक वेगळा प्रकार आहे. त्याला आपण म्हणतो की नाही झालं ते तर अवेअरनेस, म्हणजे जर पूर्णपणे पेशंट जर झोपला नसेल तर कधीतरी पेशंटला नंतर आठवू शकतं की हे असं काहीतरी डिस्कशन झालं होतं. ते पूर्णपणे टाळण्यासाठी आपल्याला पेशंटला छानपैकी एका डीप स्लीपमध्ये ठेवायला लागतं. हे झालं पूर्ण जनरल अॅनेस्थेशियामध्ये. पण जेव्हा आपण पाठीतून भूल देतो पेशंटला, जसं आपण स्पायनलसाठी म्हणतो की सिझेरियन सेक्शनसाठी, अशा वेळेस फक्त पोटाखालचा भाग असतो आणि सर्जरी चालू असते, मग झोपण्याची काही गरज नसते. त्यामुळे पेशंट टक्क जागा असतो आणि व्यवस्थित. आणि अशा वेळेस आम्ही, आणि ही खूपच सोपी भूल आहे, सोपी म्हणजे कमी धोक्याची आहे. त्यामुळे आम्ही रुग्णांना ते सांगतो की तुम्ही जर पाठीतून इंजेक्शन घेतलं तर थोड्या वेळाने जेव्हा जागे व्हाल तर जेवायला लवकर मिळणार आहे बरं तुम्हाला. मग ते एक त्यांना एक छान असतं की वा मग स्पायनलच घेतो. आणि कधी कधी आता छोट्या सर्जरी असतात जसं दाताचं वगैरे, अशा वेळेस तर काही आपण लोकलच देतो तेव्हा. आणि स्ट्रीट फिटनेस असतो, लगेचच पेशंट चालत किंवा गाडी चालवत घरी जातात, त्याला आपण डे केअर अॅनेस्थेशिया म्हणतो. अशा वेळेस तर झोपेचा काही प्रश्नच नाही. पण स्पायनलमध्ये कधी कधी आता सिझेरियनचे आमचे पेशंट एकदा बाहेर बाळ आलं
की त्यांना वाटतं की आता माझं काम संपलं आहे, आता मी ऐकले बाळाचं रडणं, आता मला झोपू द्या. मग अशा वेळेस एखादं छोटंसं एक लाईट सेडेशन आपण त्यांना देतो, पण ते इझिली अराउजेबल असतात, म्हणजे लगेच जागे होऊ शकतात. बरं. ती डीप स्लीप नव्हे. डॉक्टर, याच उत्तराच्या अनुषंगाने एक पुढचा प्रश्न येतो की मग भूल देण्याच्या आधी काही तपासण्या कराव्या लागतात का? आता जर एखादं ऑपरेशन ठरलेलं असेल तर ठीक आहे, तपासण्यांना तुम्हाला वेळही असेल, पण आता समजा एखादा अपघात झाला, अचानकपणे सर्जरीची वेळ आली, तर मग तुम्ही काय करता अशा वेळेला? जेव्हा एखादा पेशंट, ज्याला मी प्लॅन सर्जरी म्हणतो किंवा पूर्वनियोजित शस्त्रक्रिया, तेव्हा आपल्याकडे भरपूर वेळ असतो. भरपूर हा पण एक थोडासा एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. कधी कधी 3-4 दिवस आपल्याकडे वेळ असतो. एखादं ट्यूमर असेल की लवकरात लवकर करायचं आहे, किंवा एखादी सर्जरी असेल की ती 6 महिन्यांनी केली तरी चालेल, किंवा अजून 1-2 महिन्यांनी केली तरी चालेल. तसा आपल्याला वेळ मिळतो पेशंटला आपल्याला स्थिर करण्यासाठी. बरोबर आहे. पण जे मिनिमम आपण जे इन्व्हेस्टिगेशन्स करतो किंवा तपासण्या करतो, त्या म्हणजे अशा नेहमीच्या, जसं आता सगळ्यांनाच माहिती आहे, आपण हिमोग्लोबिन करतो. हिमोग्लोबिन का करतो की आपल्याकडे ब्लडचं प्रमाण किती आहे रक्ताचं. कधी कधी पेशंटला ॲनिमिया असू शकतो, आणि ते पेशंटला काहीच माहिती नसतं मला हे, ते आपल्याला तपासणीतनं कळतं. दुसऱ्यांदा आणि व्हाईट ब्लड सेल्स असतात, एखादं इन्फेक्शन शरीरात असेल ते आपल्याला कळू शकतं, ते आपण ट्रीट करू शकतो. आणि नेहमीच आपलं डायबिटीस ते बघायलाच लागतं, त्यामुळे शुगर करावे लागतात. पेशंटचं यकृत कसं चाललंय त्याच्यासाठी आपल्या लिव्हर फंक्शन टेस्ट आहेत. किडनीचं स्टेटस कसं आहे हे बघण्यासाठी, मूत्रपिंडाची कार्यक्षमता बघण्यासाठी आपण किडनी फंक्शन टेस्ट करतो. कधी कधी पेशंटला दम्याचा आजार असेल किंवा लंग रिलेटेड काही आजार असेल तर अशा वेळेस आपण एक्सरे टेस्ट करू शकतो. ECG तर आता 40 वर्षाच्या वर आपण सगळ्यांसाठीच करतो. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम निघाला तर आपण 2D एको म्हणजे असतं ते हार्टची एक तपासणी असते, ती आपण एक करू शकतो. आणि ही आपली ढोबळमानाने काही एक लिस्ट झाली. पण कधी कधी सर्जरी रिलेटेड पण आपण काही वेगळ्या करू शकतो. एका सर्जरी स्पेसिफिक काहीतरी असतं ते आपण वेगळ्या करू शकतो. ते आपण त्या पेशंटनुसार टेलर मेड ठरवू शकतो. पण कधी कधी जसं तुम्ही म्हणालात तर खरंच काही वेळ नसतो, अपघातच झाला. आता समजा एक पेशंट आला माझ्याकडे, आता 2 तासापूर्वी त्याला अपघात झालाय आणि सर्जरीसाठी घेऊन आलाय. अशा वेळेस काहीच वेळ नसतो. अशा वेळेस आपल्याला अज्यूम करायला लागतं की बऱ्याचशा गोष्टी गेल्या आहेत कामातून. अशा वेळेस आपल्याला जे आहे तसं घ्यायला लागतं, कारण आपल्याला पेशंटला वाचवायचं आहे. खरंय. अशा वेळेस आपण बिलकुल हे करा ते करा असं वेळ घालवायचा नाही आहे, कारण तातडीची शस्त्रक्रिया आहे, त्याला जीवन देण्यासाठी किंवा त्याचा जीव वाचवण्यासाठी करायचे आहे. अशा वेळेस अगदी मिनिमम आपण करतो, म्हणजे पेशंटचं शुगर पाठवतो, पेशंटचं BP घेतो, आणि आपण ब्लड पाठवून देतो सर्जरीच्या पूर्वी, आणि नंतर त्याचे येतात काही रिपोर्ट्स येतात, पण नंतर आपण ट्रीटमेंट मॉडिफाय करू शकतो ऑपरेशन चालू झाल्यावर. पण मिनिमम म्हणजे पेशंटच्या ब्लड गॅसेस आपण पाठवतो की कसं काय त्याचं ऑक्सिजनचं प्रमाण कसं चाललंय, CO2 त्याचं कार्बन डायऑक्साईड कसा चाललाय, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो. BP बघतो, त्याचा ब्लड प्रेशर, हार्ट रेट वगैरे, ह्या छोट्या छोट्या ECG आपण लगेच मॉनिटर लावतो, ते ऑपरेशन थिएटरमध्येच लावतो, त्यासाठी वेगळं पाठवायचं नाही. ह्या छोट्या छोट्या आपण गोष्टी करतो आणि आपण सर्जरी सुरू करू शकतो पेशंटची. सध्या डॉक्टर BP आणि मधुमेहाचं एवढं प्रमाण प्रचंड वाढलंय, म्हणजे त्याला आता वयाचं बंधन राहिलेलं नाही. तर मग अशा वेळेला तुम्हाला अॅनेस्थेशिया देताना काही विशेष काळजी घ्यावी लागते? अगदी मॅडम, अगदी बरोबर आहे. आता मी तर म्हणेन की आमच्या हॉस्पिटलमध्ये जरी नाही तरी अशा मोठमोठ्या, कारण आमच्याकडे जो वर्ग येतो तो थोडासा गरीब घरातला असतो, पण अशा मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलात ना तर पेशंट सुखवस्तू असतात बऱ्याच, आणि जीवनशैली त्यांची थोडीशी वेगळीच असते, बैठी असते. अशा वेळेस मात्र ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचे पेशंट आपल्याकडे खूप असतात, आणि ते आपल्याला स्थिर करावे लागतात. अगदी पेशंटला वाटतं हो माझी शुगर नॉर्मल आहे वगैरे, ठीक आहे सगळं झालंय, पण जेव्हा आपण करतो तेव्हा ती थोडीशी वायाच गेलेली असते. मग अशा वेळेस आपण एक HbA1c म्हणून एक कसं एक इन्व्हेस्टिगेशन ते सांगतो. त्याच्यामुळे कसं कळतं की आज जरी शुगर 200 असेल पण HbA1c जर नॉर्मल असेल, याचा अर्थ गेल्या 3 महिन्यातलं त्याचं ब्लड शुगर नॉर्मलवर आहे. मग ती एक आपल्याला एक इंडिकेशन आहे की ठीक आहे. समजा ते ठीक नसेल तर आपल्याला पुढची उपाययोजना करावी लागते. समजा पेशंट जर टॅबलेट्स घेत असेल आणि सर्जरी मात्र अशी असेल की त्याला नंतर टॅबलेट घेता येणार नाहीत, पोटाची सर्जरी आहे, अशा वेळेस टॅबलेट बंद कराव्या लागतात आणि आपल्याला इन्शुलिन जे इंजेक्टेबल आहे असं सुरू करावं लागतं. आणि ते पण आपण सुरू करतो थोड्या थोड्या डोसपासून, आणि मॅक्सिमम डोसपर्यंत नेऊन त्याला नॉर्मलाइज करून मग आपण सर्जरीसाठी फिटनेस देतो. कारण जर समजा शुगर जर नॉर्मल नसेल तर भुलेच्या दरम्यान खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो डायबिटीस पेशंटमध्ये. जसा आपल्याला वाटतं ब्लड प्रेशरमुळे हार्ट अटॅक, ते तर आहेच आहे, पण डायबिटीस हा फक्त डायबिटीस नाही आहे, हा डायबिटीस हा पूर्ण शरीरावर परिणाम करतो. त्याच्यामुळे मेंदूवर, सगळ्या नसांवर, आपल्या किडनीवर, हार्टवर, सगळीकडे त्याचा प्रॉब्लेम येतो, आणि त्यामुळे खूप सारे कॉम्प्लिकेशन्स ऑपरेशनच्या दरम्यान किंवा नंतर होऊ शकतात. त्यामुळे डायबिटीस हा कंट्रोल असणं खूप महत्त्वाचं आहे, आणि ते नॉर्मलाइज करावंच लागतं. ब्लड प्रेशरची पण अशीच गोष्ट आहे की BPची गोळी तर चालू असते, आणि समजा आयत्या वेळेस पेशंट जर घ्यायची विसरला
किंवा जास्त घेतली तर भुलीच्या दरम्यान कमी जास्त होऊ Problem होऊ शकतं. शकतो. त्यासाठी मग आधी कुठली औषधं चालू आहेत आणि त्या औषधांचा आमच्या भुलीच्या औषधांशी काही रिॲक्शन आहे का, हो ना, ते पण एक अगदी, ड्रग अगदी. इंट्रॅक्शन होऊ हो ना, शकतं. हो. तसं असेल तर ती गोळी बंद करून दुसरी तात्पुरती नव्याने चालू करावी लागते किंवा एखादा डोस वाढवावा लागतो किंवा कमी करायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात आणि ह्या गोष्टी जर नीट नाही बघितल्या तर चान्सेस असे असतात की कधी कधी भुलेच्या दरम्यान म्हणजे ऑपरेशन चालू असताना किंवा 24 तासात हो. पेशंटला हृदयविकाराचा धोका असू शकतो बरोबर. किंवा स्ट्रोक येऊ शकतो, म्हणजे आपण मेंदूचा पक्षाघात म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर ब्लड प्रेशर आणि डायबिटीज शक्य तितकं कंट्रोल करणं अगदी, आधी अगदी. खूप गरजेचं आहे. त्यासाठी मगाशी मी तुम्हाला म्हटलं की प्री ऑपरेटिव्हली ऑपरेशनच्या पूर्वी पेशंटनी भूलतज्ञांना भेटणं खूप महत्त्वाचं अतिशय आहे. गरजेचं आहे. यापुढेही आपल्याला अशीच महत्वाची माहिती घ्यायची आहे, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतो आणि मार्गदर्शन घेतोय डॉक्टर सुरेखा शिंदे यांच्याकडून. आता एक नाजूक प्रश्न असा येतो की आपल्याकडची लहान मुलं जी असतात त्या संदर्भात कधी त्यांना भूल कोणकोणत्या प्रसंगाने द्यावी लागते आणि यांना भूल देणं खरंच कठीण असतं का हो भूलतज्ञाच्या दृष्टीने? खरंच नाजूक आहे आणि आमच्या पीडियाट्रिक अॅनेस्थेशिया म्हणजे लहान मुलांचं जे भूलशास्त्र आहे त्याच्यामध्ये पहिलंच वाक्य आहे की चिल्ड्रन आर नॉट स्मॉल ॲडल्ट्स. म्हणजे लहान बाळं म्हणजे छोटी माणसं नव्हेत, वा, ते एक वा. वेगळीच Category. कॅटेगरी आहे आणि त्याच्यासाठी खूप वेगळ्या प्रकारचा अॅनेस्थेशिया लागतो. सध्या तर आपल्याकडे पीडियाट्रिक अॅनेस्थेशिया असं एक वेगळी स्पेशालिटी आहे. वा वा. आणि जनरल आपण सगळेच ते देऊ शकतो आम्ही, पण त्याच्यासाठी एक वेगळं एक प्रशिक्षण घ्यावं लागतं, वेगळ्या फेलोशिप्स असतात आणि पूर्णपणे हे लोक त्याच तज्ञ असतात. त्यात तज्ञ असतात. पण ही खूप मोठी जोखमीची जबाबदारी असते कारण छोटी छोटी बाळं असतात, फुलांसारखं त्यांना आपल्याला हँडल करावं लागतं अतिशय, कारण त्यांची त्वचा नाजूक असते आणि त्यांची सगळी जे अवयव असतात, सगळे जे त्यांची सिस्टीम प्रणाली असते ते पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यांना देताना, कुठलंही औषध त्यांना देताना, कुठलाही त्यांना डोस देताना अत्यंत अचूक प्रमाणात द्यावा लागतो, कारण तो वयानुसार आणि त्यांच्या वजनानुसार द्यावा लागतो. त्यांचा जे श्वासनलिकेचा जो एक भाग असतो तो अत्यंत अरुंद असतो. ते जेव्हा त्यांना आपण श्वासनलिकेमध्ये नळी टाकतो, जेव्हा कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यासाठी, ते अत्यंत जोखमीचं काम असतं आणि ते तज्ञांकडनंच गेलं पाहिजे. जो एक्सपिरियन्स्ड असा अनुभवी जो व्यक्ती आहे त्यानेच ते करायचं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आपण एखादं भुलीचं औषध दिलं तर त्याचा डोस कमी किंवा जास्त झाला आणि त्याच्यावर त्याचा परिणाम होऊ हा आपण आधी सांगू शकत नाही. तो त्या पेशंटच्या, रुग्णाच्या, छोट्या बाळाच्या आतल्या सगळ्या सिस्टीमवर अवलंबून असतो. म्हणजे एकच बाळ असेल त्याच वयाचं आणि त्याच वजनाचं, पण दोन्ही बाळांमध्ये तो वेगवेगळा इफेक्ट करू शकतो, कारण त्यांनी दिलेल्या बॉडीच्या रिॲक्शन मध्ये असू शकतं. थोडेसे समजा आपण आता एसीचंच बघूया मॅडम, एसीचं टेम्परेचर थोडं कमी जास्त झालं ऑपरेशन थिएटरमध्ये, लगेच बाळाला हिव भरू शकते, त्याला थंडी वाजू शकते, तो गार पडू शकतो आणि गार पडलं की पेशंटचा बॉडीचा रिस्पॉन्स अतिशय वेगळा व्हायला लागतो. अशा वेळेस टेम्परेचर मॉनिटरिंग इतकं महत्त्वाचं असतं, हँडलिंग इतकं महत्त्वाचं असतं. ह्या मुलांना जेव्हा आपण IV लावतो म्हणजे सलाईन लावतो, ती पण वेगळ्या पद्धतीने लावली जाते, त्यासाठी वेगळे टेक्निक असतात आणि सगळी त्यांची जी यंत्रप्रणाली त्यांच्यासाठी वापरतो ती अत्यंत वेगळी आणि त्यांच्यासाठीच खास दिलेली असते. अगदी खरं आहे, बरोबर. आणि त्यांना ऑपरेशन मला वाटतं खूप साऱ्या बाळांना ऑपरेशन करावं लागतं आणि ते वेगवेगळ्या कारणासाठी. मला वाटतं काही बाळांना जन्मजात काही आजार असतात, हृदयाचे आजार असतात किंवा हर्निया असतो किंवा कधी कधी जन्मजातच त्यांच्या आतड्यांना पीळ पडलेला असतो. अशा वेळेस त्यांना इमर्जन्सी सर्जरी करावी लागते, ती एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे शस्त्रक्रिया करणे ही एक कारण असू शकतं त्यांना भूल देण्यासाठी. पण कधी कधी असं होतं एखादी छोटी प्रोसिजर त्यांना करायची, कार्डियक कॅथेटर करायचं आहे किंवा MRI करायचं आहे त्यांच्या कुठल्या तरी तपासणीसाठी किंवा CT स्कॅन करायचं आहे आणि बाळांना तर माहिती नाहीये की माझं काही चाललेलं आहे, तर त्यांना आपण सांगू शकत नाही की शांत राहा. तर अशा वेळेस आपल्याला त्यांना थोडीशी भूल द्यावीच लागते, त्यासाठी पण आपल्याला भूल द्यायला लागते आणि ते अत्यंत जोखमीचं काम असतं. त्यामुळे या सगळ्यासाठी आणि ते खूप नाजूक आणि अगदी डेलिकेट म्हणजे फुलासारखं हँडल करावं लागतं त्यांना. जबाबदारी पण आहे आणि काळजीपूर्वक हाताळणं हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण म्हणतो वृद्धापण हे पण दुसरं म्हातारपण, हे पण बालपणच आहे. तर वृद्धांच्या काय वेगळ्या समस्या या भूलतज्ञांना त्यांना सामोरं जायला लागतं? लहान मुलांचं बघितलं ते एक एक्स्ट्रीम आहे आणि आता हा दुसरा शिफ्ट आहे की वृद्धावस्था. तिकडे कसं होतं की अजून सिस्टीम विकसित व्हायच्या आहेत. वृद्धांमध्ये काय होतं, सिस्टीम विकसित होऊन आता ती खाली खाली यायला लागल्यात. म्हणजे सगळ्या आपली जे यकृत आहे किंवा किडनी आहे, मेंदू आहे, मसल्स आहेत, सगळे जे ऑर्गन सिस्टीम आहे त्यांचं कार्यक्षमता हळूहळू मंदावत चालली आहे. बरोबर. प्रत्येक 10 वर्षांनी एक 10% कमी होतं असं आहे. त्यामुळे अशा रुग्णांना देताना आपल्याला तशी सेम
हँडल विथ केअर अगदी करावं handle with लागतं care. हं. आणि त्यांचे प्रॉब्लेम असे असतात की लहान मुलांना तर ड्रग्ज चालू नसतात. ह्या व्यक्तींना इतर औषधं चालू असतात म्हणजे त्यांना दमा असू आजारांची. शकतो, बरोबर त्यांना आहे. ब्लड प्रेशर असू शकतं, त्यांना विस्मरणाचा त्रास असू शकतो, हो, हं. हो, हो, आणि हो. त्यांना डायबिटीस असू शकतो. असे खूप सारे त्यांना आजार असू शकतात आणि त्या आजाराबरोबर येणारी अशी कॉम्प्लिकेशन आणि त्याबरोबर येणारी औषधं हो ना. कित्येक वेळा तुम्ही बघाल तुमच्या घरांमध्ये की ती वृद्ध व्यक्ती सकाळ दुपार संध्याकाळ नुसते आपली बिचारे औषधं गोळ्या घेत खात असते. असतात हो हं. ना, हो ना. आणि ही सगळी गोळ्यांची आपल्याला तपासणी करून त्यांना कुठल्या गोळ्यांचा काय दुष्परिणाम होऊ अगदी, शकेल, अगदी. कुठल्या गोळ्या अनावश्यक आहेत, कुठल्या त्या ऑपरेशन पुरत्या आपल्याला टाळल्या पाहिजे हे त्यांना सांगावं लागतं. ऑपरेशनच्या पूर्वी किती वेळ त्यांना उपाशी ठेवावं ह्याचे पण एक वेगळे ठोकताळे आहेत. आपण वृद्धांना असं खूप काळ उपाशी ठेवून हो. दुसऱ्या दिवशी सर्जरीला घेऊ शकत नाही, नाही नाही. कारण त्यांची शुगर अत्यंत खाली Down येऊ होऊ शकते. शकते. बरोबर. बरं, ह्या रुग्णांच्या बरोबर वृद्धांच्या बरोबर जे कोणी केअरटेकर असतात घरातले असतील हो. किंवा त्यांच्यासाठी कोणी नेमलेली बाहेरची व्यक्ती असेल त्यांना आपल्याला पूर्णपणे सांगायला लागतं. हं? जे प्रशिक्षित असतील तर चांगलंच आहे, नसतील तर त्यांना सांगावं लागतं की ही कशी औषधं कशी काळजी ती घ्यायची. आदल्या दिवशी ही औषधं द्यायची नाहीत, पण सकाळी मात्र हे औषध नक्की दिलं पाहिजे आणि घोटभर पाण्याबरोबर दिलं पाहिजे कारण पूर्णपणे पाणी वापरलं तर ते उलटी होऊ शकते. ह्या सगळ्या त्यांना गोष्टी सांगायला लागतात. आणि कधी कधी असं होतं की ह्या रुग्णांना ऐकू येत नसतं, हो. कधी काही त्यांना दिसत नसतं, त्यामुळे त्यांना व्हिज्युअल एड असते आणि हिअरिंग एड असते. ती जर तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये काढून ठेवली तर त्यांना असं हरवल्यासारखं होतं. हो. त्यामुळे त्यांना आपल्याशी कम्युनिकेट करता येत नाही, संवाद साधता येत नाही. तर अशा वेळेस आमच्या नवीन जे काही गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार की त्यांचे जे काही असतील ते सगळं राहू आत दे. घेऊन यायचं, हां. म्हणजे ऍटलिस्ट त्यांना ॲट होम वाटेल, बरोबर. त्यांना peace comfortable वाटणं फार कम्फर्टेबल महत्त्वाचं वाटेल. आहे. बरोबर. आणि शक्यतो त्यांच्यासाठी भुलीचा प्रमाण हा थोडासा हलका आणि कमीत कमी कॉम्प्लिकेशन असेल असा निवडला वा, जातो. वा. तुम्ही मगाशी सिझेरियन डिलिव्हरीच्या बाबतीतलं सांगितलं, पण आता पेनलेस डिलिव्हरी पण आहे. सिझेरियन मध्ये तुम्ही म्हणलात की स्पायनल अॅनेस्थेशिया दिला जातो, पण पेनलेस डिलिव्हरी हा काय प्रकार आहे आणि त्याच्यात भूलतज्ञाची भूमिका काय असते? भूलतज्ञ हा पेनलेस लेबरचा एक्सपर्ट सुद्धा असू शकतो. आमच्या भूलतज्ञांची व्याप्ती इतकी वाढली आहे ना, तर स्काय इज द लिमिट ओके, ऍक्च्युली. ओके. कुठेही तुम्ही जा, आम्ही आहोतच तिथे. वा. तर पूर्वी फक्त असं एक नोशन असायचं की काय दुखलं तर दुखलं ना, आम्हाला पण दुखत होतं, म्हणजे आता प्रसूती आहे म्हणणं दुखणारच ना, त्यात एवढं काय. असं एक असतं ना आयांची किंवा सासवांची असे एक म्हणणं असतं की दुखणारच आहे. पण आता तसं काही म्हणायची काही गरज नाहीये, आम्ही आहोत तिथे काळजी घ्यायला. कारण जर प्रसूती करताना जर मातेची प्रकृती चांगली नसेल, सध्या ती थकलेली असेल किंवा तिला अॅनिमिया असेल किंवा दुसरे काही आजार असतील हार्टचे वगैरे किंवा दुसरं काही मानसिक असू शकतं, तर तिला पूर्णपणे आपण त्या पेनफुल प्रोसिजरमध्ये आपण तिला घालू नये. पेनलेस जेव्हा लेबर आपण त्यांना देतो तेव्हा ती शांत असते, ती पूर्णपणे त्या पुढच्या प्रोसेसमध्ये स्वतःला घेऊ शकते त्याचा सहभाग. जसं आता आपण थोडंसं कम्पेअर करू शकतो की जेव्हा आपण सिझेरियनला भूल देतो तेव्हा पूर्णपणे पोटाखालचा भाग बधीर असतो, पाय वगैरे हलू शकत नाही. पेनलेस लेबरमध्ये आपण एक पाठीतने कॅथेटर टाकलेला असतो, त्याच्यातून आपण वेळोवेळी अशा ठराविक अंतराने पेशंटच्या क्षमतेनुसार आणि गरजेनुसार आपण एक भुलीचं औषध देत असतो. आणि ते अत्यंत मिनिमम प्रमाणात असतं, इतकं मिनिमम प्रमाणात असतं की पोटातल्या बाळावर त्याचा बिलकुल परिणाम नाही व्हायला हे पण बरोबर आहे. पाहिजे. फक्त पेन गेली पाहिजे. त्यामुळे अशा वेळेस ती भूल अशी पूर्ण नसते. पेशंट हातपाय हलवू शकतो, चालू शकतो. कित्येक वेळा पेशंटला धरून आपण त्या पेनलेस लेबरमध्ये फिरवू शकतो. त्याला वॉकिंग एपिड्युरल असं म्हणतात बऱ्याच वेळा. आणि पेशंट स्पॅनलमध्ये आपण पेशंटला प्रसूतीपूर्व आपण झोपेचं पण इंजेक्शन देतो, याच्यात बिलकुल देत नाही आपण झोपेचं, कारण परत बाळाची काळजी आहे. आणि पेशंट जागा असायला हवा, कारण जेव्हा प्रसूतीची वेळ येते, लेबर पेन सुरू होतात, तेव्हा ती बाई पूर्णपणे तिचा जोर लावून त्या प्रोसेसमध्ये स्वतःला जोर लावून बाळाच्या होऊ शकते. त्यामुळे दोन्हीचा उद्देशच वेगळा आहे. हे सर्जरीसाठी आहे आणि हे पेनलेस लेबरसाठी आहे. बर. प्रेक्षक हो, आपण अधिकाधिक माहिती, अजून माहिती डॉक्टरांकडनं घेणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय भूलतज्ञ डॉक्टर सुरेखा शिंदे यांच्याशी. जेव्हा ऑपरेशन एखादं असतं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्ण गेलेला आहे, अशा वेळेला भूलतज्ञाची त्या ठिकाणचे काम आणि भूमिका नेमकी काय असते हा एक प्रश्न. आणि अशा वेळेला त्यांना काही आव्हानं येऊ शकतात का, काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात का, तेही आम्हाला सांगा. आधी पेशंट तो मी बघितलेला असतो प्री अॅनेस्थेशिया चेकअपमध्ये किंवा भूलपूर्व तपासणीमध्ये. तो पेशंट जेव्हा माझ्याकडे येतो तेव्हा पेशंटनी कन्सेंट दिलेली की आहे ना सर्जरी, ते आम्ही बघितलं जातं. आणि सगळी ती तयारी असते जी भुलेसाठी लागणारी किंवा ऑपरेशन थिएटर सुसज्ज ठेवण्याची, जसे की ऑक्सिजन आहे, डिफरंट मशीन्स आहेत आणि खूप सारे मॉनिटर आहेत, ते आम्ही तयार करतो. आणि मग डायरेक्टली भुलीला सुरुवात होते. तर भुलीला सुरुवात म्हणजे काय,
जो आपण भुलीचा प्रकार निवडला आहे त्याप्रमाणे आपण सगळे औषधं ठेवली जातात. रुग्णाला भूल दिली जाते. कधी कधी पेशंटला श्वासनलिकेमधून आपल्याला नळी घालावी लागते. ती अत्यंत कौशल्याचं काम आहे. ती टाकून मग भूल सुरू झाली जाते. किंवा जर पाठीतून इंजेक्शन दिलंय ते दिलं जातं. सर्जरी सुरू होते, आमच्याकडनं असा टेक होतो आणि सर्जन सुरू करतो. आणि सर्जरी जेव्हा सुरू होते तेव्हा आमचं काम पुढे सुरू होतं. म्हणजे पेशंटच्या पल्स रेटवर, त्याच्या ब्लड प्रेशरवर हे आमचं सतत लक्ष असतं. त्याचा हार्ट रेट कमी जास्त होतोय का, बीपी कमी जास्त होतोय का, त्याचं ऑक्सिजनची पातळी किती आहे, त्याचं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण रक्तातलं किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. सगळं बघितलं जातं. पेशंटचा रक्तस्राव किती चालू आहे, सर्जन कुठल्या टप्प्यावर आहे, ते टप्पा बरोबर आहे का, त्याबरोबर आपण माझी मॅच होतंय की नाही, किंवा मी काही मॉडिफिकेशन करायला पाहिजे का, किंवा पेशंटचा काही प्रॉब्लेम असेल, पेशंटचा बीपी कधी कधी फटकन पडू शकतं कुठल्या कारणाने, तर आपण ते त्यांना सांगून त्यांना त्यांचं मॉडिफाय आपण करायला सांगू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि ऑपरेशन चालू असताना पेशंटला वेदना होऊ नयेत म्हणून जी काही वेदनाशामक औषध आहेत त्याचा पण व्यवस्थित आपल्याला डोस द्यायला लागतो. नाही तर कधी होतं की पेशंट भूल दिलेली असते पण आतून कधी कधी त्याला पेन होऊ शकतं किंवा तो जागा राहू शकतो. त्याला आपण म्हणतो की अवेअरनेस ड्युरिंग ॲनेस्थेसिया हे होऊ नये ह्यासाठी आमचा ना असं एक टाईट ट्रोप वॉक जे असं म्हणतो ना आपण तसं असतो की कमी पण नाही करायचं, जास्तही नाही करायचं. कमी केलं की काय होईल की पेशंट जागा राहील थोडासा आतून, आणि जास्त केलं की पेशंटचं ब्लड प्रेशर हे कमी होईल. त्यामुळे तो म्हणतात ना असं टाईट ट्रोप वॉक, तारेवरची कसरत असते अगदी. त्यामुळं अगदी इस्पार या उस्पार असतं. कारण आमची जी सगळी औषधं असतात ना ती मेंदूला किंवा हार्टला डिप्रेस करणारी असतात. त्यामुळे खूपच काळजी घ्यायला लागते. आणि अगदी बारीक डोस वयानुसार, वजनानुसार आणि त्याच्या इतर आजारानुसार आम्हाला तो सतत टायट्रेट करत राहायला लागतो. आणि जेव्हा सर्जरी संपत येते तेव्हा भुलीचं प्रमाण हळूहळू कमी करायला लागतं. सर्जरी संपते तिथं सर्जनचं काम संपतं. ड्रेसिंग लावलं, सर्जन बाहेर गेला, ही कॅन हॅव हिज कॉफी. पण माझं काम तिथून खूप महत्वाचं सुरू होतं. मला अगदी तेच विचारायचं होतं की शस्त्रक्रिया दरम्यान तर तुम्ही हे सगळं आहेतच अलर्ट, पण शस्त्रक्रिया झाल्यावर सुद्धा तुमचं काम चालूच असतं का, किंवा तेव्हाही तुम्हाला सतत अलर्टच राहावं लागतं का, आणि त्याच्यानंतर किती वेळ तुमचं काम चालू राहतं? सततच आमच्यासाठी म्हणजे रात्रंदिने आम्हा युद्धाचा प्रसंग, सतत दक्ष राहायला लागतं. सर्जन म्हणतात हो माझं झालंय आता बघा, आता ते कमी करत आणायला लागते भूल, ती भूल कशी उतरतीये, त्यात काही धोके, कधी कधी असं होऊ शकतं ना वेळ लागू शकतो, त्यासाठी वेगवेगळी कारणं आहेत. आणि भूल उतरल्यानंतर पेशंट श्वास व्यवस्थित घेतोय ना, त्याचं बीपी ठीक आहे ना, ब्लड प्रेशर ठीक आहे ना, ऑक्सिजनची पातळी ठीक आहे ना, पेशंट बोलू शकतोय का, पेशंट आपल्याशी कम्युनिकेट करू शकतो का, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. कधी कधी असं होतं आपण जे काहीतरी ठरवलेलं असतं तसं होत नाही. ऑपरेशनच्या दरम्यान काही घटना होऊ शकतात किंवा पेशंटच्या तब्येतीमध्ये काहीतरी गुंतागुंत होऊ शकते. अशा वेळेस मग आपल्याला ठरवावं लागतं की हा पेशंट आपण वॉर्डामध्ये किंवा हाय डिपेंडन्सी युनिटमध्ये न ठेवता आपल्याला हा पेशंट ICU मध्ये घेऊन जा. अशा वेळेस आपण ठरवून त्याला नंतर पुढे त्या ठिकाणी स्थिर करण्यासाठी पाठवू शकतो. तर सुरू होते प्री ऑपरेटिव्ह पासून आमची भूमिका, आणि रुग्ण 24 तास ठीक स्थिर होईपर्यंत वी आर रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग. वी आर रिस्पॉन्सिबल त्याच्यासाठी. त्यामुळे ते भरपूर काम असतं ते. बरोबर. आता मला एक सांगा, तुमच्या बरोबर सर्जनही ऑपरेशन थिएटरमध्ये असतो, तर भूलतज्ञ आधीपासूनच कामाला लागलेला आहे. सर्जन आल्यानंतर त्याची आणि तुमची केमिस्ट्री किंवा त्याचं आणि तुमचं कामाचं एकंदरीत स्वरूप जे असतं ते कसं असतं? सर्जन आणि ॲनेस्थेटिस्ट ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात जेव्हा आपण ऑपरेशन थिएटरचा तो सगळा माहोल कन्सिडर करतो. कारण आमचा फोकस असतो पेशंट केअर. तुझं काम माझं काम असं नसतं. तू करतोयस, मी करतोय, आपण पेशंटसाठी करतोय. त्यामुळे समन्वयाने करतोय. कित्येक वेळा असं आपण बघितलं असेल की एका ठराविक सर्जनला एक ठराविक ॲनेस्थेटिस्ट हवा असतो. कारण त्यांची एक ना एक केमिस्ट्री जमलेली असते. ती व्यक्ती तिथे आहे पेशंट जवळ, म्हणजे त्याचं अर्ध काम झालेलं असतं. कारण त्याला माहिती आहे की माझ्या कुठल्या स्टेपला मला काय प्रॉब्लेम येऊ शकतो, आणि जो आमचा सारथी म्हणजे ॲनेस्थेटिस्ट असतो किंवा टीम लीडर, तो त्याला सगळं माहिती आहे काय करायचं. कारण आम्ही ॲनेस्थेटिस्ट म्हणजे असं की आम्ही कुठल्याही पद्धतीची भूल कुठल्याही पेशंट आम्हाला द्यावी लागते. पेशंट मेंदूचा असेल किंवा पायाचा असेल. त्यामुळे आम्हाला प्रत्येक ब्रांचमधलं, प्रत्येक सर्जरीच्या ब्रांचमधलं, म्हणजे ऑर्थोपेडिक्स असू देत, गायनेकोलॉजिस्ट, न्यूरो असू देत, पिडियाट्रिक असू देत, सगळं आम्हाला पूर्ण माहिती असायला लागते. आमच्या तुम्ही ऑल इन वन असतं अक्षरशः पूर्ण, म्हणजे एव्हरीथिंग अंडर द सन इन्क्लुडिंग सन असं जे म्हणतात. त्यामुळे मग ते सर्जन खूप कम्फर्टेबल असतो.
आहे. कित्येक वेळा असं होतं की सर्जन विल आस्क यू फॉर हेल्प, म्हणजे ते विचारू शकतात की मॅडम तुम्हाला काय वाटतं, हे आपण असं करू शकतो का, आणि अशा वेळेस समन्वयाने आपण निर्णय घेऊ शकतो. वा. कित्येक वेळा असं काहीतरी वेगळीच एक आणीबाणीची परिस्थिती ओढवू शकते ऑपरेशन थिएटरमध्ये, काहीतरी ब्लिडिंग होऊ शकतं किंवा असं अनपेक्षित असं काहीतरी डायग्नोसिस समोर येतो, निदान येतं. अशा वेळेस आपल्याला खूप सारं मॉडिफिकेशन करायला लागतं. अशा वेळेस पेशंटच्या रुग्णांना विश्वास देऊन की आम्ही हे असं करतोय, हे असं झालं आहे, वेळोवेळी त्यांच्याशी सुसंवाद साधून यासाठी भूलतज्ञ आणि सर्जन यांचं एकमेकांवरशी असणं सामंजस्य खूप महत्वाचं आहे आणि तीच एक केमिस्ट्री आणि तोच एक विश्वास असतो. अगदी खरंय. डॉक्टर, तुम्ही इतके वर्ष आता या फील्डमध्ये काम करताय, अनेक वर्ष अनेक पेशंट तुमच्या हाताखालनं गेलेत. अशा वेळेला एक भूलतज्ञ म्हणून आणि एक माणूस म्हणून, आणि भूलतज्ञ मला असं वाटतं एक चांगला समुपदेशक पण असतो, अगदी. अशा वेळेला तुम्हाला कोणकोणते ताण येतात, कोणकोणती आव्हानं येतात, आणि या सगळ्या आव्हानांना एक माणूस म्हणून किंवा एक भूलतज्ञ डॉक्टर म्हणून तुम्ही कसं सामोरं जाता, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? ते आतापर्यंत मी व्याप्ती सांगितली कामाची, पण प्रत्येक गोष्टीचं एक साईड इफेक्ट असतो. नक्कीच. तर भूलतज्ञाच्या कामकाजाचा त्याच्या स्वतःवर असणारा जो आहे तो खूप मोठा आहे. एक तर म्हणजे आम्ही रोज ऑपरेशन थिएटरमध्ये काम तेच करतो. ना. बाकीच्या डॉक्टर्सना कसं ओपीडी असते किंवा वॉर्ड ड्युटी असते, आम्ही रोजच ऑपरेशन थिएटरमध्ये हो आहोत. ना. त्यामुळे ती सगळी ते हाय रिस्क एरिया सतत असतो. सकाळी काम सुरू होतं पहाटे, कधी कधी संध्याकाळपर्यंत चालू राहतं. 1-2 तासाची सर्जरी कधी कधी 4 तास चालू शकते. हो ना. आणि आता तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक, पुण्याचं ट्रॅफिक, तुम्ही एकाच हॉस्पिटलमध्ये काम करत असाल दिवसभर तर ठीक आहे, पण तुम्ही आता हडपसरमध्ये अॅनेस्थेशियाला आहात आणि एक पुढची केस तुमची स्वारगेटला आहे, तिसरी केस तुमची समजा कोथरूडला आहे, तर तुम्ही समजू शकता ताण किती असू शकतो. आणि तुम्ही पुरेसा वेळ ठेवलेला असतो, पण कधीतरी अनवधानाने आधीची सर्जरी तुमची पेशंट रिलेटेड किंवा सर्जरीनी वेळ लागला तर प्रॉब्लेम येऊ शकतो. ती टाइम मॅनेजमेंट हा खूप मोठा प्रकार आहे. दुसरं म्हणजे पेशंट केअरमध्ये भूलतज्ञांची भूमिका अशी असते की सतत पेशंटच्या ब्लड प्रेशरशी, हार्ट रेटशी, मेंदूशी काम असतं, आणि थोडं कमी जास्त झालं तर तो ताण तुमच्यावर पण येऊ शकतो की काय जीवन मृत्यूचा प्रश्न आहे. जसं मगाशी म्हटलं इस्पार या उस्पारच आहे, त्यामुळे सतत दक्ष राहायला लागतं, सतत दक्ष ऑलवेज ऑन टोज राहायला लागतं. ॲब्सोल्युटली. तर त्यामुळे ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि कॉम्प्लिकेशन जी असतात काही काही ती तुमच्या हातात नसतात, ती त्या क्षणी तुम्हाला हँडल करायला लागतात. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की लोक विसरतात की काय भूल दिली आणि झालं ना, म्हणजे तुम्ही काय करता, पण त्या भूल तिथे कंटिन्युअसली जे काही चाललेलं असतं तिथे युद्धासारखा प्रसंग जो म्हणतो आपण, ते कंटिन्युअसली चालू शकतं. आणि पेशंट नंतर बाहेर भुलीच्या आल्यानंतर तो कसा ट्रीट करेल, त्याचं कसं छान होईल, हे सगळं तो ताण आपल्यावर असतोच असतो. तुम्ही एक माणूस म्हणून मानसिक स्वास्थ्य कसं जपता या सगळ्यामध्ये, तुमचं फिजिकल आणि मानसिक स्वास्थ्य? मी तर म्हणेन की जर तुम्ही पुण्यातले 100 अॅनेस्थेटिस्ट बघितले जे टॉपचे, तर त्यातले सगळे गुणी आहेत, कारण हे सगळे मला माहिती आहेत. कारण ह्या सगळ्या अॅनेस्थेटिस्टना, भूलतज्ञांना त्यांची कुठली ना कुठली हॉबी असते, कारण ते खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे बऱ्याच वेळा, आणि कोणी उत्तम गायक आहे, कोणी उत्तम वादक आहे, कोणी उत्तम ट्रेकर्स आहेत, खूप सारे चित्र काढू शकतात. तुमच्या कोथरूड एरियामधले जे माझे काही मित्र आहेत 10-12, आता मी नावं सांगितली तर तुम्हाला माहिती पण असतील, त्यांना खूप सारे असे खूप सारे छंद आहेत की ज्याच्याने ते त्यांचं मानसिक स्वास्थ्य घेऊ शकतील. दुसरी गोष्ट म्हणजे सपोर्ट ग्रुप असतात. पूर्वी एकटा अॅनेस्थेटिस्ट असायचा की जो त्या भुलीच्या ह्याला जायचा, पण आता असे सपोर्ट ग्रुप आहेत. समजा मला काही प्रॉब्लेम आला तर पटकन एका सोशल मीडियाच्या कॉलवर कोणीतरी विदिन सेकंड्स किंवा विदिन मिनिट्स मला मदतीला येऊ शकेल. किती छान. किंवा जसं सर्जन एखाद्या सर्जरीसाठी मदतीला असिस्टंट बोलवतो, तशी आता आहे की आम्ही सुद्धा एखाद्या जोखमीच्या सर्जरीसाठी आपल्या एखाद्या सहकार्याला बोलू शकतो. आणि टाइम मॅनेजमेंट, जसं आपण जसं आपण सिनियर होत जातो तसं आपण जास्त आपला अनुभव लक्षात घेऊन आपल्याला खूप कॉम्प्लिकेटेड केससाठी आपल्याला बोलवलं जातं, तेव्हा आपण असं ठरवायचं की आता मी फक्त हे करणार आहे. तर आपले जे ज्युनियर सहकारी आहेत त्यांच्यासाठी आपण एक प्लॅटफॉर्म तयार करू शकतो, त्यांना तुम्ही पुढे घेऊन शकता आणि अशी एक टीम पुढे घेऊन करू शकता. आणि ऑफकोर्स आता आपल्याला माहिती आहे योगा आहे किंवा काउन्सिलिंग आहे किंवा मेडिटेशन आहे, या सगळ्या गोष्टी, संगीत थेरपी आहे, म्युझिक थेरपी आहे. कित्येक अॅनेस्थेटिस्ट गाडी चालवताना कुठली छानशी अशी गाणी ऐकत राहतात किंवा पॉडकास्ट ऐकत राहतात, त्याच्यामुळे शांत राहायला मदत पडते. आणि पुरेशी झोप आणि विश्रांती खूप महत्त्वाचं आहे. खरंय. आपण ह्याच्यानंतर CPR ह्या एक जीवनावश्यक जी प्रणाली आहे, लाईफ सेव्हिंग ज्याला आपण म्हणतो, त्याच्याबद्दलही माहिती घेणार आहोत. पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत
आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय भूलतज्ञ डॉक्टर सुरेखा शिंदे यांच्याशी. आता एक महत्त्वाचा विषय जो तुम्ही फार वर्षापासून हाताळता आणि त्याच्यासाठी अत्यंत जनजागृतीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, तो म्हणजे CPR, ज्याला आपण लाईफ सेव्हिंग प्रणाली असं म्हणू शकतो. तर हे जे CPR असतं ते नेमकं काय करतं आणि त्या CPRच्या याच्यामध्ये भूलतज्ञाची भूमिका काय असते? आता CPR म्हणजे कार्डिओपल्मनरी रिससिटेशन. ओके. म्हणजे केव्हा लागतं? ही आहे एक जीवन संरक्षक प्रणाली किंवा जीवन संजीवनी म्हणू शकतो आपण. तर आपण रामायणातली गोष्ट ऐकली आहे की जेव्हा लक्ष्मण बेशुद्ध किंवा मूर्छित होते तेव्हा वैद्य सुशेनाने सांगितलं की संजीवनी बुटी घेऊन या. तेव्हा द्रोणगिरी पर्वत त्यांनी आणला आणि त्यातून ती जीवन संजीवनी बुटी. तशीच आम्ही जीवन संजीवनी घेऊन आलोय CPR. कारण हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. CPR केव्हा लागतो? तर समजा अचानक तुमच्या हृदयाची क्रिया बंद पडणे. आपण ऐकतो हल्ली सोशल मीडियावर की कार्डियाक अरेस्ट झाला. कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय? तर कार्डियाक म्हणजे हार्ट आणि अरेस्ट म्हणजे बंद पडणे. तर अचानकरित्या जर हार्ट बंद पडलं तर ते हार्ट पूर्ववत करण्यासाठी जे काही आपण प्रणाली वापरतो किंवा प्रोटोकॉल वापरतो त्याला आपण CPR असं म्हणतो. आणि तो अत्यंत असा प्रोटोकॉलाइज्ड आहे. तो आपल्याला जागतिक सगळ्या संघटनांकडनं दिलेला आहे. तो आपल्या भारतातल्या इंडियन रिससिटेटिव्ह काउन्सिलने पण आपल्याला त्याच्याबद्दल काही मॉडिफिकेशन सांगितले. तर ते प्रत्येक डॉक्टरलाच नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये काही असे वेगवेगळ्या एक स्टेप्स असतात की आधी तुम्ही डायग्नोसिस करायचं की पेशंटचा हृदय बंद पडलंय. म्हणजे पेशंट नुसता बेशुद्ध नाही आहे तर हृदय बंद पडले. त्याच्यासाठी काही स्टेप्स आहेत. ते हृदय बंद पडल्यानंतर काय स्टेप्स आहेत की तुम्ही कशी मदत मागताय आणि कसं तुम्ही हार्ट बंद आहे ते चालू करण्यासाठी जे तुम्ही काही टेक्निक वापरतात, जसं आपण त्याला CPR टेक्निक कार्डियाक कॉम्प्रेशन म्हणतो, ते कसं द्यायचं, किती वेळा द्यायचं, किती दाब द्यायचा, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला श्वासोश्वास कसा द्यायचा, ऑक्सिजन त्याच्या शरीरात जाईल हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या भूलतज्ञांनी का शिकवायच्या? कारण आमच्या डे 1 पासून आमचा जे काही सिलेबस असतो अभ्यासक्रम त्याच्यामध्ये हा स्किल सेट पहिल्या दिवसापासून शिकवला जातो. म्हणजे भूलतज्ञ जे आहेत ह्या सगळ्या CPR मधले सगळे माहीर आणि पारंगत लोक आहेत. कारण आमचा रोजचंच हे काम आहे आणि खूप वेळा आम्हाला ह्या सिच्युएशनमध्ये जावं लागतं. त्यामुळे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेलात अशी घटना झाली तर तिथं पहिला जाणारा आणि महत्त्वाचा व्यक्ती म्हणजे भूलतज्ञच असतो. कारण हे सगळ्या गोष्टी ज्या असतात, जे एअरवे देणं किंवा कार्डियाक कॉम्प्रेशन देणं, त्यासाठी लागणारी औषधं देणं आणि एखादं आपण बघितलं असेल शॉक देतात, तुम्ही बघितलं असेल पिक्चरमध्ये, ते हे शॉक म्हणजे आपण त्याला ऑटोमॅटिक एक्सटर्नल डिफिब्रिलेटर म्हणू शकतो. तो कसा मागवायचा, कसा वापरायचा, हे सगळं भूलतज्ञ शिकू शकतात. आणि त्याची सगळी जी काही वर्कशॉप असतात किंवा प्रशिक्षण असतं हे भूलतज्ञ देऊ शकतो. तर आता आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही सगळ्या नर्सेस, आमचे विद्यार्थी, आमचे स्टाफ किंवा आमचे वॉचमॅन, सिक्युरिटी, ह्या सगळ्यांना आम्ही हे शिकवत असतो. प्रत्येकाला आलं पाहिजे. कित्येक अशा देशांमध्ये काही म्हणजे US आणि UK मध्ये तर प्रत्येक ग्रॅज्युएशनच्या मुलाला जेव्हा ग्रॅज्युएशन झालं की त्याला हे CPRचं ट्रेनिंग सर्टिफिकेशन महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. काही काही देशांमध्ये तर हे ड्रायव्हिंगच्या बरोबर हे तर कंपल्सरी आहे. हे का कंपल्सरी आहे? कारण तुम्ही जेव्हा एखाद्या घटनेचे साक्षीदार असता, तुमच्या समोर एखाद्या रुग्णाला हार्ट बंद पडतंय किंवा तुम्ही एखाद्या किंवा तुमच्या समोर एका अपघात झालाय आणि त्या मुलाचं हृदय बंद पडलंय, व्यक्तीचं बंद पडलंय आणि ती व्यक्ती तुमची कोणी असू शकते. तुम्ही बायस्टँडर असू शकता, फक्त तिथला एक नागरिक, किंवा तुमच्या घरातही असा येऊ शकतो प्रसंग. तेव्हा तुम्ही प्रशिक्षित असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे का महत्त्वाचं आहे की तुम्ही डॉक्टर येईपर्यंत किंवा वैद्यकीय मदत मिळेपर्यंत तो जो पूर्ण जो काही गोल्डन मिनिट्स आहेत ती वाया नाही घालवायचे. त्या काळात जर तुम्ही हे CPRची ऍक्टिव्हिटी सुरू केली तर पेशंटच्या वाचण्याची शक्यता आहे. म्हणूनच त्याला आपण जीवन संजीवनी म्हणतो. कारण जितका वेळ ते ऑक्सिजन कमी पडेल मेंदूला तितका वेळ मेंदूचं पुनरुज्जीवन होण्याची शक्यता खूप कमी होते. त्यामुळे लगेचच तिथेच सुरू करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते भूलतज्ञाकडून घेणं महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जर आता इंटरनेटवर पाहिलं तर इतक्या साऱ्या स्टोरीज आहेत, सक्सेस स्टोरीज आहेत की रेल्वेमध्ये किंवा एअरपोर्टवर किंवा प्लेनमध्ये किंवा विमानतळावर किंवा आपले साधे तुम्ही जिम म्हणाल, जिम मध्ये अनेक वेळेला असे प्रसंग घडतात. आणि किंवा तरण तलाव आहे तिथे कुठेही तुमच्या समोर ही घटना घडू शकते. आणि असं जागरूक नागरिक जर तुम्हाला येत असेल तर नुसतं बघत बसण्यापेक्षा किंवा आजकालच्या काळात रील काढत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतः डॉक्टर बनू शकता, प्रथमोपचार देऊन आणि जीव वाचवू शकता. आणि त्यातला जो आनंद आहे ना त्याची तुलना मला वाटतं कशाशीच होऊ शकत नाही. त्यामुळे हे जे स्किल आहे ना हा एक वसा आहे. मला वाटतं आम्ही तो देऊ आणि सर्वांनी तो घेतला पाहिजे. सामान्यांपासून सगळ्यांनी तो घेतला पाहिजे. गुड समरिटन्स लॉ एव्हरीवन, म्हणजे प्रत्येकाला हे CPRचं मिनिमम प्रशिक्षण आलंच पाहिजे. आणि ते शिकणं
अजिबात अवघड नाही आहे, कारण भूलतज्ञ शिकवतात की डमी वापरतात, त्याच्यावर डमीवर शिकवलं जातं. कारण अशी आपण लाईफ तयार करू शकत नाही की आता बंद पडलंय, ते आमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये होऊ शकतं. पण आपण ते शिकवतो की कसं केलं पाहिजे, काय चुकतं, कसं चुकतं पाहिजे, त्याच्यात काही इंडेक्स असतात की तुम्ही बरोबर करताय की नाही ते आम्हाला कॉम्प्युटरवर कळतं. ते तुम्ही शिकवू शकता आणि काय 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 चुका आहेत ते तुमच्याकडनं परत परत घटवून घेतल्या जातात आणि मग तुम्हाला परफेक्ट केलं जातं. आणि ते करून दाखवलं की मग कळतं ना, तुम्ही शिकवलं इतरांना की तुम्ही पण परफेक्ट होता आणि समोरचाही माणूस परफेक्ट होता. आमचा हा वसा आहे आणि तो आम्ही नक्कीच पार पाडणार आहोत. जिकडे तिकडे सगळे भूलतज्ञ बांधील आहेत. या क्षेत्रामध्ये आता सगळीकडे आधुनिक तंत्रज्ञान वापरतं, या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही नेमका कसा करताय, थोडक्यात सांगू शकाल? अगदी थोडक्यात सांगते. AI पण येतंय, तर या क्षेत्रात काय फरक बदल होत आहेत? 1986 साली जेव्हा मी ॲज अ फर्स्ट इयर स्टुडंट अॅनेस्थेशियाचं म्हणून जेव्हा एंट्री घेतली तेव्हाचं आणि आत्ताचं 2026 मधलं जे काही माझ्या ऑपरेशन थिएटरमधलं जे वातावरण आहे, अत्यंत म्हणजे पॅराडाईम शिफ्ट म्हणतात तसं झालेलं आहे. अतिशय उत्तम प्रकारची आमच्याकडे आता मशिनरी आहे ज्याच्याने आपण भूल देतो, अॅनेस्थेशिया वर्कस्टेशन म्हणतो, त्याच्याने अतिशय अचूक डोसमध्ये आपण भूल देऊ शकतो. ते सगळं कॉम्प्युटराईज असतं आणि त्याला लागणारी जी मॉनिटरिंग सिस्टीम असते ज्याच्यामध्ये पेशंटचं पल्स, ब्लड प्रेशर किंवा ऑक्सिजनचे प्रमाण, CO2चं म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण, हे सगळं अत्यंत अचूक आणि रिअल टाईम येतं. म्हणजे आत्ता चालू आहे पेशंटच्या शरीरात ते लगेचच कळतं. पेशंटला लागणारे व्हेंटिलेटर्स ते अत्यंत उत्तम आहेत. ते पेशंट मॉनिटर कसे असतात की पेशंटची तब्येत सांभाळून ते मॉनिटर स्वतः ठरवतं की ह्याला कुठल्या प्रकारचा श्वासोश्वास द्यायचा, किती व्हॉल्यूम द्यायचं. हे अत्यंत स्मार्ट असे तयार झालेले व्हेंटिलेटर्स आहेत. किंवा काही काही ठिकाणी आता अल्ट्रासोनोग्राफी आपल्याला वाटायचं की फक्त पूर्वी रेडिओलॉजिस्ट वापरायचे, पण हे आमचं असं खूप मोठं टूल तयार झालेलं आहे की अल्ट्रासोनोग्राफीचा वापर करून ऑपरेशन थिएटरमध्ये आपण अचूक प्रमाणात ना भूल देऊ शकतो. किंवा कधी आणीबाणीच्या वेळेस मध्ये पेशंटला काही प्रॉब्लेम झाला तर नक्की काय झालंय पोटामध्ये किंवा छातीमध्ये ते आपण लगेचच ते अल्ट्रासोनोग्राफी वापरून डायग्नोज करू शकतो आणि ह्याच्याने 100% पेशंटचा जीव आपण चांगल्या पद्धतीने वाचू शकतो. किंवा काही काही कधी कधी आपल्याला पेशंटच्या श्वासनलिकेमध्ये नळी टाकताना खूप अवघड जाऊ शकतं पेशंटच्या प्रॉब्लेममुळे. अशा वेळेस व्हिडिओ लॉरेंगोस्कोप म्हणून एक इक्विपमेंट आहे, त्याला कॅमेरा असतो, त्याच्यामुळे ते अगदी सोपं होऊन जातं. कधी कधी बिस मॉनिटर असतं. बिस मॉनिटरनी काय होतंय की पेशंटला भूल कितपत आहे ते आपल्याला कळतं. म्हणजे आता कुठल्या पातळीवर आहे, थोडा कमी झाला तर आपण थोडं वाढवू शकतो, जास्त असेल तर कमी शकतो. त्यामुळे ती म्हणजे भूल खूप झाली आहे असं जे काही म्हणतात ना त्याच्यात असं होऊ शकत नाही. त्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि आता AI तर इतकं छान झालंय की ते तुम्हाला सांगतं की काय द्यायचं, कधी द्यायचं, किती द्यायचं. आणि ते असे आमचे पंप्स असतात. एकंदरीत हे तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान हे तुम्हाला एक सहाय्यक झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आहे, सहाय्यक आहे, पण आपल्याला सतत ते अपडेट पण ठेवतं. म्हणजे कालचं जे काही इनोव्हेशन होतं ग्राउंड ब्रेकिंग ते उद्या आउटडेटेड होऊ शकतं. त्यामुळे सतत आम्हाला नवीन नवीन ह्याच्यासाठी अपडेट करावं लागतं आणि शिकत राहावं लागतं. अनुभवी भूलतज्ञ म्हणून तुम्ही इतकी वर्ष काम करताय, आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही जाता जाता काय असा संदेश देऊ इच्छिता की जो त्यांच्या आयुष्यामध्ये नक्की त्यांना उपयुक्त होऊ शकतो? भूलतज्ञ हा तुमचा मित्र आहे. तेव्हा कुठलीही तुमची सर्जरी असेल तर तुमच्या सर्जनना आवर्जून विचारा की मला भूल द्यायला कुठले डॉक्टर येणार आहेत, त्यांच्याशी मी भेटू शकते का, त्यांच्याशी बोलू शकते का. त्यांच्याशी बोलल्यानंतर मला खात्री आहे की तुमची जर काही टेन्शन लेवल 100% आहे ती 20% खाली आणायला ते नक्कीच मदत करतील आणि तुम्हाला भुलीला सामोरं जाण्यासाठी, सर्जरीला सामोरं जाण्यासाठी पूर्णपणे तयार करतील. दुसरी गोष्ट म्हणजे हे तुमचे मित्र आहेत, त्यांच्यापासून काही लपवायचं नाही. तुम्हाला कुठलाही आजार आहे, समजा ब्लड प्रेशर असू शकतं, डायबिटीस असू शकतो किंवा धूम्रपानाची सवय असू शकते, या सगळ्या गोष्टी भूलतज्ञांशी तुम्ही शेअर केल्या पाहिजेत. कारण त्या जर कळल्या तर त्यानुसार आपल्याला तपासण्या करता येतील. त्यातून काही जर संभाव्य धोके असतील ते टाळण्यासाठी आपण काही उपचार पद्धती करू शकतो. हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या कुठले कुठले औषधं आहेत ती त्यांना सांगितली पाहिजे. औषधांचे डोसेस आपण कमी जास्त करू शकतो. तुमच्या स्वतःच्या मनातल्या काही भीती असतील किंवा तुम्हाला असं वाटू शकतं की अमुक अमुक, आपण सांगतो ना आजकाल सोशल मीडियामध्ये आज झालेली घटना संध्याकाळपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचते आणि ती खऱ्या पद्धतीने पोहोचतेच असंच नाही. त्यामुळे ते जे मेथ्स किंवा गैरसमज वाढत राहतात. तर मोकळेपणाने व्यक्त व्हा आणि विचारा की माझ्या शेजारच्या पेशंटला असं झालं होतं, भुलीतनं तो बाहेरच आला नाही आणि तो गेला. तुम्ही विचारा, आम्ही त्याची कारणं काय आहेत ते नक्की तुम्हाला सांगू आणि तुमचा जो काही स्ट्रेस लेवल आहे तो कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर मित्र म्हणून आमच्याकडे या, आम्ही तुमची मैत्री पूर्णपणे निभावू आणि सगळं सांगू. आणि जे काही असेल ते नीट सांगा आणि त्याच्यापासून जे आम्ही तुम्हाला सांगू ते व्यवस्थित पार पाडा. जसं
मी सांगणार आहे तुम्हाला की उद्या तुमची सर्जरी आहे, रात्रीपासून सकाळपर्यंत काही खायचं नाही, ते पाळायचं बरं. आता अडल्ट पेशंटच्या बाबतीत तसं प्रॉब्लेम येत नाही, पण कधी कधी छोटी छोटी बाळं असतात, सकाळी 8चं ऑपरेशन असतं काही काळ आणि ते 12पर्यंत जातं आणि आईला वाटतं माझं बाळ रडतंय, आता त्याला थोडंसं तर दूध पाजते, काय कळतंय कुणाला, आणि ते दूध पाजलं जातं आणि त्याचं जे काही नंतर होतं ऑपरेशन थिएटरमध्ये ते म्हणजे खूप सारे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. तर जी काही तुम्हाला दिलेली सूचना असतील त्या पूर्णपणे पाळा. त्या पाळणं शक्य नसेल आणि काही तुमच्या हातून त्याचं उल्लंघन झालं असेल तर तुम्ही भूलतज्ञांशी लगेचच येऊन सांगा की असं असं झालंय, तुम्ही सांगितलंय ते आमच्याकडून झालं नाही, त्याच्यावर उपाय आहे. प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे. असं समजू नका की आता मी सांगितलं तर माझं ऑपरेशन कॅन्सल होईल त्यामुळे नाही. आम्हाला माहिती आहे कुठल्या गोष्टीमध्ये काय दुसरा उपाय आहे त्याच्यासाठी. जिथं शाप असतो तिथे वरदान असतंच. तर ते वरदान आमच्याकडे आहे आणि आम्ही तुमची पूर्ण काळजी घेऊ. आणि जसं मी मगाशी म्हटलं तसं वी केअर व्हेन यू आर अनअवेअर. जेव्हा तुम्ही भुलेच्या अंमलाखाली असता, एक व्यक्ती असते ती दक्ष राहून कंटिन्युअसली तुमच्या संपूर्ण मनाची, शरीराची आणि भावनेची काळजी घेऊन तुम्हाला पूर्णपणे तुमची नय्या इस्पार आणण्यासाठी दक्ष असते आणि ती पूर्णपणे बांधील असते. त्यामुळं भूलतज्ञ हा तुमचा मित्र आहे, कायमचा आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अशा पद्धतीने ही भूलतज्ञाची भूमिका अत्यंत जबाबदारीची आणि रिस्की आहे असं आपण पाहिलं. आपण बऱ्याचदा सर्जनबद्दल चौकशी करतो, सर्जनबद्दल माहिती घेतो, त्याच्याशी बोलतो, पण हा भूलतज्ञ सुद्धा तितकाच महत्त्वाचा भूमिका करणारा एक व्यक्ती आहे. आणि मला असं वाटतं काही बाबतीत तो जादूगार सुद्धा आहे. आपल्या वेदना कमी करण्यासाठी, वेदनेतनं आपल्याला मुक्त करण्यासाठी तो रात्रंदिवस प्रयत्न करत असतो. त्यामुळे तो खऱ्या अर्थाने आपला फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड आहे. त्याच्याशी जितके तुमचे संबंध विश्वासाचे आणि भावनिक बंधाचे असतील तितकं तुम्ही त्या शस्त्रक्रियेतनं किंवा तुमच्या त्या आजारातनं लवकर बाहेर पडू शकता आणि चांगल्या पद्धतीने बाहेर पडू शकता. आपल्या मनामध्ये अनेक गैरसमज किंवा शंका या विषयातल्या होत्या, त्या आत्ता आपण त्यांच्याकडनं निरसन त्याचं करून घेतलंय. अनेक प्रश्नांना त्यांनी अत्यंत शास्त्रीय भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये आणि अधिकृत अशी माहिती दिलेली आहे. डॉक्टर, तुम्ही आमच्या या कार्यक्रमामध्ये आलात आणि आमच्या सर्व प्रेक्षक वर्गासाठी एक अत्यंत सोप्या पद्धतीने पण आमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. आमचा नक्कीच आजच्या कार्यक्रमानंतर भूलतज्ञाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला असेल अशी मी तुम्हाला जरूर खात्री देऊ इच्छिते. या कार्यक्रमात आलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद मॅडम.